आता आपण ह्या पंचायतांमधली सर्वात गूढ आणि माहिती कमी असलेली मूर्ती ती म्हणजे हरतालिकेची मूर्ती ती बघू। पहिलं तर ही पार्वतीचं रूप आहे, त्याबरोबर एका हातात कमळ आणि दुसऱ्या हातात अक्षमाला आहे। हरतालिकाच का म्हणतात हे डायरेक्ट उल्लेखाने आपल्याला सापडत नाही, पण पहिलं म्हणजे हरतालिका ही कोकणातली गण पद्धतीतली एक देवता आहे। पूर्वसत्ता म्हणजे आधीची पूर्व कुठली तरी सत्ता आणि त्यांचे जे देवदेवता आहेत त्याचं प्रतीक जेव्हा एक नवीन राज्यसत्ता स्वीकारते तेव्हा अशी काहीतरी रूपं आपल्याला वेगवेगळ्या देवळात दिसतात असं समजू शकतो, असं आपण म्हणू शकतो। सावंतांची सत्ता जेव्हा पूर्ण या परिसरात आली, कुलदैवत म्हणून भैरव स्थापन केला गेला, तेव्हा जंबुकेश्वरच्या इथे पूर्वसत्ता जी होती त्यांचं एक प्रतीक स्वीकारून तिथे ते असावं म्हणून हरतालिकेची मूर्ती इथे स्थापन केली असावी असं आपण म्हणू शकतो। पण पूर्ण आयुधे बघितली, पूर्ण ती मूर्ती बघितली तर ती मूर्ती फार जुन्या पद्धतीतली आहे असं आपण म्हणू शकत नाही। स्थानिक लोकांनी घडवलेली ही मूर्ती आहे, त्याला थोडंसं डिस्प्रपोर्शनेट आहे, म्हणजे समभंग अवस्थेत आपल्याला दिसत नाही। पण परत पंचायतांमधली शक्ती मूर्ती म्हणून ही हरतालिकेची मूर्ती इथे आहे आणि त्याचं गूढ कायम आहे, म्हणून पुन्हा एकदा ही मूर्ती व्यवस्थित निरीक्षण करून बघा। धन्यवाद।